नमस्कार, मी डॉक्टर सुलभा पवार, स्त्री आरोग्य तज्ञ, अहमदनगर। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे की गेल्या 6 वर्षापासून मी अहिल्यानगरमध्ये गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करतेय। गेली 6 वर्ष मी तुम्हाला पीसीओएस, फर्टिलिटी एक्सपर्ट आणि हाय रिस्क ऑब्स्टेट्रिशियन म्हणून काम केलं। पण काळाची पावलं ओळखून माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी, आयव्हीएफ किंवा वॉटर बर्थ यासारख्या ऑप्शन्स जेव्हा पेशंटला हवे असतात त्यावेळेला नगरमध्ये ते उपलब्ध होऊ शकत नाहीत। मग अशा वेळेला नाईलाजाने आम्हाला त्या पेशंटला आणि कपलला तुम्ही पुण्या मुंबईला ट्रॅव्हल करू शकता का, तुमची तिथे सोय होईल का, असं विचारावं लागतं। काळाची पावलं ओळखून मी आणि माझ्या काही सहकार्यांनी असा निर्णय घेतला की ज्या फॅसिलिटीजसाठी आपण पेशंटला ट्रॅव्हल करायला सांगतोय ती फॅसिलिटीज आपण आपल्या अहिल्यानगरमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो का, तर हो, याचं उत्तर आहे मातृत्व। मी आधी जे काम करत होती अहिल्यानगरमध्ये, जसे की रुटीन बर्थिंग आहे, एएनसी चेकअप्स आहेत, हाय रिस्क डिलिव्हरी आहे, हे तर करणारच आहे। त्यामध्ये नवीन काय, तर वॉटर बर्थ ही संकल्पना पहिल्यांदाच आम्ही अहिल्यानगर या शहरात घेऊन येत आहोत। सोबतच मातृत्वामध्ये हाय रिस्क ऑब्स्टेटिक म्हणजे सेपरेट ऑब्स्टेटिक आयसीयू आहे। तसेच आम्हाला असंही लक्षात आलं की जेव्हा आम्ही अतिजोखमीच्या प्रसूती करतो, कधी कधी 9 महिन्याच्या आधी डिलिव्हरी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, अशा वेळेला आम्हाला आई आमच्याकडे आणि बाळ एखाद्या एनआयसीयू सेटअप मध्ये शिफ्ट करावं लागतं। ही पेशंटची समस्या आम्ही इथे सोडवलेली आहे। या मातृत्वामध्ये हाय रिस्क ऑब्स्टेटिक केअर तर आहेच, पण एक 3rd लेवल एनआयसीयू म्हणजे जिथे नवजात बालकांची काळजी घेतली जाऊ शकते असं एनआयसीयू, सुसज्ज एनआयसीयू आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे। तसेच आयव्हीएफ मधल्या विविध टेक्नॉलॉजीज इथे उपलब्ध आहेत। गायनेक मध्ये म्हणाल तर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज, कॉल्पोस्कोपी आणि इतर डायग्नोस्टिक टूल्सही इथे अवेलेबल आहेत। एकंदरीतच काय, तर आपल्या घरातील अगदी नवजात बालिकेपासून तर ते आपल्या 85 ते 90 वर्षांच्या आजीला लागणाऱ्या सर्व सुविधा आम्ही एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहोत। माझ्यासाठी माझं वर्किंग प्लेस म्हणजेच माझं हॉस्पिटल, माझं क्लिनिक हे कायम एका पूजेप्रमाणे, एका मंदिराप्रमाणे होतं। त्यामध्ये मी ट्रीट करणारे प्रत्येक पेशंट हे माझ्यासाठी एका दैवता समान आहे। मातृत्वाच्या माध्यमातून मी माझ्या रुग्णांची, माझ्या पेशंटची अधिकाधिक काळजी घेऊ शकते। नगरकरांनी माझ्यावर गेली 6-7 वर्ष जसं प्रेम केलं तसंच यापुढे कायम राहील अशी अपेक्षा करते। धन्यवाद।